चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तात्पुरते केरोसिन वितरण सुरू। प्रति कुटुंब 3 लिटर देण्यात येणार। महाराष्ट्र राज्यात एलपीजी गॅसच्या तुटवड्याची सद्यस्थिती लक्षात घेता केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयानं महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याला तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वाटपाला मंजुरी दिली आहे। दिनांक 12 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्याला एकूण 3744 किलोलीटर 37,44,000 लिटर केरोसिनचा कोटा मंजूर करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात पंतप्रधान उज्ज्वल योजना आणि इतर योजनांमुळे राज्यात एलपीजी गॅस कनेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। याच पार्श्वभूमीवर गॅस कनेक्शन धारकांना केरोसिन वितरण न करण्याचे निर्देश कडूजी देवबा पंड विकेंद्र शासन या जनहित याचिकेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 7 जानेवारी 2016 रोजी दिले होते। त्यामुळे राज्यात केरोसिन वितरण अत्यंत मर्यादित करण्यात आलं होतं। मात्र सध्या आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्यानं केंद्र सरकारनं हा तात्पुरता पर्याय उपलब्ध करून दिलाय। केरोसिन राज्यासाठी एकूण वाटप 37.44 लाख लिटर प्रमाणे कुटुंब वाटप 3 लिटर केरोसिन वितरण मार्च 2026 मध्ये बंधनकारक। लाभार्थ्यांची श्रेणी केरोसिन वितरणासाठी लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। यामध्ये एएवाय व पीएचएच शिधापत्रिका धारक यांना प्रथम प्राधान्य। उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारकांनाही लाभपत्रिका नसलेल्या कुटुंबांना ग्रामपंचायत रहिवासी दाखल्याच्या आधारे लाभ स्थलांतरित मजुरांनाही शासनाच्या ओळखपत्रावर केरोसिन मिळणार आहे। केरोसिनचे वितरण मार्च 2026 मध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे। वाटप झालेल्या केरोसिनचा साठा 45 दिवसांच्या आत उचलणं आवश्यक। न उचललेला साठा पुढे हस्तांतरित केला जाणार नाही। राज्य शासनाने जिल्हा प्रशासन व अन्न व नागरी पुरवठा विभागाला वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिलेत। तसेच लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करून वितरण करावे असंही स्पष्ट करण्यात आले। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतोय। तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन उपलब्ध करून देत शासनानं पर्यायी इंधनाची सोय केली असून यामुळे ग्रामीण व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे।